स्वातंत्र्य दिन आणि जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत सिंदेवाही तालुक्यात आरोग्यदायी संस्कृतीचा अनोखा संगम पाहायला मिळाला। कृषी विभाग आणि आत्मा सिंदेवाही यांच्या वतीने तहसील कार्यालय परिसरात रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। पारंपरिक रानभाज्यांची शहरी नागरिकांना ओळख व्हावी तसेच त्यांच्या औषधी आणि आरोग्यदायी गुणधर्माची माहिती मिळावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाला सिंदेवाहीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। शेकडो महिला बचत गटांनी विविध रानभाज्यांचे स्टॉल उभारले होते। महोत्सवाचे उद्घाटन रमाकांत लोधे यांच्या हस्ते झाले। यावेळी तहसीलदार विजया झाळे आणि तालुका कृषी अधिकारी कल्याणी औटी यांची प्रमुख उपस्थिती होती। आत्मा चंद्रपूर आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण टीमने अथक परिश्रम घेतले। निसर्गाची अमूल्य देणगी असलेल्या या पारंपरिक रानभाज्यांचे महत्त्व पुढील पिढीपर्यंत पोहोचवणारा हा महोत्सव संस्मरणीय ठरल्याचे तालुका कृषी अधिकारी कल्याणी औटी यांनी सांगितले। तालुका सिंदेवाही येथे कृषी विभाग तसेच प्रकल्प संचालक आत्मा, प्रकल्प तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा यांच्या वतीने रानभाजी महोत्सव आयोजित केलेला आहे। याचं विविध रानभाज्या आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये उगवल्या जातात आणि त्यांचं जे न्यूट्रिएंट महत्त्व आहे ते अतिशय जास्त आहे। तेच महत्त्व सर्व लोकांपर्यंत पोहोचावं आणि त्यातूनच जे आपले आदिवासी लोक असतील किंवा ग्रामीण भागातील शेतकरी आहे त्यांच्या उत्पन्नास देखील चालना मिळावी या दृष्टीने आपण रानभाजी महोत्सव आयोजित केलेला आहे। आणि त्या अनुषंगाने आपल्या तालुक्यातील विविध गट, शेतकरी गट, महिला बचत गट तसेच वैयक्तिक शेतकरी इथे आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात सिंदेवाही तालुक्यातील नागरिक याचा लाभ घेत आहेत। धन्यवाद। न्यूज एक्सप्रेस करता चंद्रपूर प्रतिनिधी मिथुन मेश्राम यांची रिपोर्ट।